मराठा आरक्षणाबाबत जरांगे करत असलेल्या टीकेला अखेर देवेंद्र फडणवीसांनी थेट उत्तर दिलंय। जरांगे पाटील यांनी आता शिंदे साहेबांनाच विचारावं आणि जर मराठा आरक्षणाच्या बाबतीत कोणता निर्णय जर थांबवला असेल तर मी राजकारणातून संन्यास घेईन असं थेट आव्हानच फडणवीसांनी दिलंय। जरांगे पाटील कायम मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करत असतात, कायम त्यांनाच प्रश्न विचारतात। त्यावर अखेर उपमुख्यमंत्री फडणवीसांनीच उत्तर दिलंय। आतापर्यंत मराठा आरक्षणाबाबतचे सर्व निर्णय मी आणि मुख्यमंत्र्यांनी सोबत घेतल्याचंही फडणवीसांनी सांगितलंय। मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयासोबत मी भक्कमपणे उभा राहिलोय। जरांगे पाटील यांनी आता शिंदे साहेबांनाच विचारावं आणि जर मराठा आरक्षणाच्या बाबतीत कोणता निर्णय जर थांबवला असेल तर मी राजकारणातून संन्यास घेईन असं थेट आव्हानच फडणवीसांनी दिलंय। राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात। इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवर त्या ठिकाणी काम करत असतात आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन, कारण शिंदे साहेब आणि मी एकत्रितपणे काम करतो। शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर माझं मत असं आहे की त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणातून देखील निवृत्त होईल। आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले, नाहीतर शिंदे साहेबांनी केले आणि शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे मी उभा राहिलेलो आहे। त्यामुळे अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केलाय, मी निर्णय होऊ दिला नाही, त्या क्षणी राजीनामा देईल आणि मी राजकारणाचा संन्यास देखील देईल। आणि यावरच अधिक बोलण्यासाठी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनोदजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे। आपण ऐकलंच असेल देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलंय। खरं तर गेल्या बऱ्याच दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलनकर्ते किंवा जरांगे असतील ते वारंवार फडणवीसांवर टीका करतायत आणि त्यालाच फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे की मराठा आरक्षणासंदर्भात जर कोणता निर्णय मी थांबवला असेल तर मी राजीनामा देईन असं फडणवीसांचं म्हणणं आहे। आपली प्रतिक्रिया? निश्चित मी देखील आता माध्यमातून ही बातमी बघितली आणि माझं फडणवीस साहेबांना म्हणणं राहील, उशिरा का होईना तुम्ही ठोस भूमिका घेतली आणि आता एकनाथ शिंदे साहेबांनी याचा खुलासा करावा। शिंदे साहेबांनी जर सांगितलं की होय फडणवीस साहेब मला अडचण करतात किंवा आडवे येतात, निश्चित त्यांचा राजीनामा मराठा समाज मागेल। आणि जर शिंदे साहेब म्हटले की नाही फडणवीस साहेबांचा नेहमी मला सहकार्य किंवा जी त्यांची भूमिका असेल तर यांच्या विरोधात आम्हाला बोलण्याचा प्रश्नच येत नाही। प्रश्न असा आहे की मराठा समाज अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी वंचित आहे आणि मी आता आपण माझा उल्लेख केला याचिकाकर्ता म्हणून, सुप्रीम कोर्टात मी जे मराठा आरक्षणासाठी भांडतोय ते आरक्षण देखील फडणवीस साहेबांच्या काळामध्ये मिळालं, परंतु नंतर उद्धव ठाकरे साहेब आले त्यावेळेस आमचं आरक्षण रद्द झालं आणि आज शिंदे साहेब आहेत। 3 मुख्यमंत्री मराठा समाजाने बघितले, तेव्हा मराठा समाज अतिशय अडचणीत आहे आणि मी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या वतीने फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो, आमचा वैयक्तिक विरोध कोणाला नाहीये। मराठा समाजाची भूमिका लक्षात घेतली, समाजाच्या तरुणांना आरक्षण पाहिजे। आज तुम्ही खुर्चीवर आहात, उद्या कोण खुर्चीवर येईल हा आमचा उद्देश नाही, आमची भावना आपण लक्षात घ्यावी आणि खरं तर हा निर्णय माननीय शिंदे साहेबांकडनं लवकरात लवकर अपेक्षित आहे। शिंदे साहेबांनी याच्यावर खुलासा करावा आणि मराठा समाजाला जे काय ते स्पष्ट भूमिका सांगा। बरं विनोदजी, मात्र जसं आता फडणवीस म्हटले की जाणीवपूर्वक हा फेक नरेटिव्ह सेट केला जातोय किंवा तसा केला जात होता, असा प्रयत्न सुरू आहे असं देखील पाहायला मिळत होतं, त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर आता फडणवीसांच्या उत्तराने एक चपराक बसली आहे का? निश्चित त्यांनी मी परत सांगेल की त्यांनी हे जे ठोस पाऊल उचलले अगोदर त्यांनी भूमिका खरं तर मांडायला पाहिजे होती। सातत्याने चर्चा होती तर त्यांची जी आज भूमिका आहे त्यांचं म्हणणं त्यांनी सहकार्य केलं तर या अगोदर त्यांनी सांगून मोकळं व्हायला हवं होतं। त्याच्यावर शिंदे साहेबांशी आम्ही चर्चा केली असती, परंतु ठीक आहे उशिरा का होईना सोक्षमोक्ष आमच्या विषयाचं लागेल आणि जर ते आडवे येत नसेल तर नेमकं कशामुळे हे सगळं थांबलं हे देखील समाजाच्या लक्षात आलं पाहिजे, हीच भावना आमची आहे। बरं विनोदजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी। आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल झोरी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, खरं तर फडणवीसांचं हे वक्तव्य आपण ऐकलं की जर
मी कोणताही निर्णय थांबवला असेल तर मी राजीनामा देईन असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. याचा राजकीय अर्थ आपण कशा प्रकारे घेऊयात? अगदी खरं तर गेल्या 8-9 महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षण हा सगळ्यात मोठा वादाचा तितकाच राजकीय मुद्दा देखील बनलाय. आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे, अर्थातच आतापर्यंत मराठा समाजासाठी जे जे काही केलंय ते मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच काळात झालंय. इतरच्या बाबतीत चर्चा होती आणि हे सगळं होत असताना देखील म्हणजे 14 ते 19 असेल किंवा आत्ता या दरम्यानचं आरक्षण असेल, ऐन आरक्षण दिल्यानंतर देखील महाविकास आघाडीच्या काळात ते आरक्षण टिकलं नाही. मात्र त्यावर कुणी बोलत नाही. खास करून 8-9 महिन्यांपासून मनोज जरांगे यांच्या टार्गेटवर किंवा यांच्या निशाण्यावर एकमेव देवेंद्र फडणवीसच राहतात. आणि त्यामुळं आज देवेंद्र फडणवीस यांची जी भूमिका आहे, अर्थातच जर मी मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा मराठा समाजाच्या कोणत्याही मागणी संदर्भात जर मी अडचण करत असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे स्पष्ट करावं आणि याबाबत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांनाच विचारावं. जर त्यांना निर्णय घ्यायचा आहे, जर त्यांना सगळे सोयरे किंवा संपूर्ण बाबतीत भूमिका जी आहे आरक्षण देण्याची जर असेल तर त्याला मी मात्र कुठं अडचण ठरतोय का, आणि जर ठरत असेल तर तसं मुख्यमंत्र्यांनी सांगावं स्पष्टपणे. यामधून आपली भूमिका जाहीर करत फक्त उपमुख्यमंत्री पदाचाच नाही तर राजकारणात देखील संन्यास घेण्याचा एक मोठं विधान जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी केले. आणि त्यामुळं मागच्या 8-9 महिन्यांपासून वारंवार देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे यांच्या जे निशाण्यावर होते आणि त्यानंतर आत्ता ही जी भूमिका समोर आलेली आपल्याला माहिती आहे की 14 ते 19 मध्ये देखील 56 मराठा मोर्चे निघाले होते आणि त्यानंतर मराठा आरक्षण दिलं गेलं. त्या दरम्यान आरक्षण देताना देखील अनेक राजकीय विश्लेषक असतील किंवा मराठा समाजाला आरक्षण देतानाचे अभ्यासक असतील, मध्ये यामध्ये सदानंद मोरे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांनी देखील सांगितलं होतं की सर्वाधिक काम जे झालं ते अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झालं. आणि त्यानंतर आजची ही भूमिका अर्थात याचे अनेक राजकीय अर्थ देखील निघू शकतात. निश्चितच आता फडणवीसांच्या या भूमिकेमुळे नेमके काय अर्थ निघणार किंवा पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. राहुल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि खरं म्हणजे जे 1,500 रुपये आपण महिन्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आपण जे 2 महिन्याचे पैसे जमा केले त्याबद्दल खूप आमच्या बहिणींच्या मनामध्ये एक आनंदही आहे, समाधान आहे. ते स्वतः काही भावना व्यक्त केल्या त्यांनी की आम्ही परिवारासाठी हे खरेदी करू, मुलांसाठी करू, नवऱ्यासाठी करू, कपडे घेऊ. काही लोकांनी म्हटलं की आम्ही आमचा छोटा व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये आम्ही ते पैसे गुंतवणूक करू. म्हणजे हा पैसा जो आहे हे पैसे अर्थव्यवस्थेमध्ये येतील, खरेदी होतील, मार्केटमध्ये येतील आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम या माझ्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर करतात. कारण त्यांना काटकसर माहीत आहे, प्रपंच कुटुंब कसं चालवायचं ते माहीत आहे आणि या पैशाचा विनियोग ते एक अतिशय उत्तमपणे ते करतात. 1,25,000 राखी आणलेली आहेत बहिणी, त्याच्याबद्दल काय सांगणार? ते लाखो राख्या त्यांनी, आता काही राख्या मला बांधल्या बहिणींनी, पण लाखो राख्या त्यांनी बॉक्समध्ये भरून आणल्या. त्यांचे प्रेम आहे, त्यांनी म्हणजे खऱ्या अर्थाने हे प्रेम जे आहे हे प्रेम आम्हाला आपल्या भावांना त्यांनी दिलंय, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. विरोधी पक्षांनी तर नेहमी त्याच्यामध्ये खोडा घालण्याचाच प्रयत्न केलाय. आजही खोटं नेरेटिव्ह पास करतायत. ते पहिले तर म्हणाले पैसे येणारच नाहीत, आता पैसे आल्यानंतर म्हणतात लवकर लवकर काढा. परंतु हे आमचं सरकार देणार आहे, आमचं सरकार घेणार नाही. आम्ही म्हणून आमची देना बँक आहे, समोर लेना बँक आहे. आणि म्हणूनच आज आमच्या बहिणींना भगिनींना जे 1,500 रुपये जे दिलेत आम्ही याच्यावर आम्ही थांबणार नाही. या 1,500चे जशी जशी सरकारची आर्थिक परिस्थिती मजबूत होत जाईल तसे तसे हे माहेरचा आहेर जो आहे हा 1,500ची रक्कम वाढत जाईल आणि वाढत वाढत माझ्या बहिणींना ते पैसे व्यवसायामध्ये उपयोगी पडतील. आणि या माझ्या बहिणी या लखपती झालेल्या आम्हाला पाहायच्या आहेत, हे आमचं स्वप्न आहे. बस. सर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं आहे की मराठा आरक्षण जे आहे त्या संदर्भात जर मी थांबवलं असेल तर मी मुख्यमंत्री पदाचा उपमुख्यमंत्री पदाचा सगळं राजकारण देखील सोडून संन्यास घेईल. बिलकुल त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे, वस्तुस्थिती आहे. कारण मराठा समाजाला आरक्षण आता देताना मी देवेंद्रजी आणि अजित पवार आम्ही तिघं एकत्र बसलो आणि विशेष अधिवेशन आम्ही बोलावलं. प्रत्येक मिटिंगमध्ये या ठिकाणी देवेंद्रजी होते प्रत्यक्षपणे. आणि जो आपण मराठा आरक्षण देण्याचा कायदा जो केला
त्यामध्ये देवेंद्रजींची मोठी मोलाची भूमिका होती आणि आमच्या अजित पवार देखील यामध्ये सहभागी होते. अख्खं मंत्रिमंडळ आमचं सहभागी होतं आणि त्यामुळेच आपण जस्टिस शिंदे कमिटी गठीत केली. मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार आम्ही कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी होत्या ते देऊ लागलो. ते दिल्यानंतर जे सुविधा होत्या, जे मराठा समाजाला ज्या सवलती होत्या ते देण्याचं काम केलं आणि मराठा समाजाला आरक्षण जे 10% देण्याचा निर्णय आम्ही घेतला तो आज कोर्टामध्ये. त्याला विरोध करायला कोण गेले ते बघा आधी. त्यामध्ये देखील विरोधी पक्षाचाच हात आहे आणि म्हणून या खऱ्या अर्थाने विरोधी पक्षांनी याच्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे. आणि यापूर्वी देखील जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं, त्याही मी कमिटीमध्ये होतो. त्यामुळे देवेंद्रजी मराठा समाजाला विरोध करतायत असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. कारण शेवटी आम्ही जो निर्णय घेतो तो सरकार म्हणून सर्वांच्या सहमतीने एकत्रपणे निर्णय घेत असतो. हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरह से फडणवीस जी ने कहा है कि अगर मराठा रिजर्वेशन उन्होंने रोका होगा तो राजनीति से संन्यास ले लेंगे, क्या मुख्यमंत्री संघावा? उसमें कोई तथ्य नहीं है. जब भी हमने मराठा समाज को आरक्षण दिया तभी हम सब ने मिलकर, मैं, देवेंद्र जी, अजीत दादा और हमारे मंत्रिमंडल के सभी सहयोगी, इन सभी ने तय कर लिया कि मराठा समाज को आरक्षण देना चाहिए.